श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे पुरुषोत्तम मास चाललाय. पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूसाठी समर्पण आहे पूर्णपणे. त्यामुळे त्यात जर एकादशी आली तर ती सोन्याहून पिवळं म्हणेल मी. उद्या कमला एकादशी आहे. कमला एकादशीला औचित्य साधून आपल्या भरपूर सेवा करायची. उद्या सकाळी पहाटे लवकर उठायचंय, आपल्याला सुशीभूत व्हायचंय, नंतर तुम्हाला सूर्याला जलपर्पण करायचंय. उद्या तुम्हाला दिवसभरामध्ये भरपूर सेवा करायच्या. सगळ्यात पहिले तुम्हाला आपल्या घरातली बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल, रामाची, विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती असेल तिच्या पहिले पंचामृतीने अभिषेक करा. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करा. नंतर तुम्ही पाण्याने अभिषेक करा. पाण्याने अभिषेक करताना पुरुष सुक्तम एकदा आणि स्त्री सुक्तम एकदा म्हणा. नंतर मूर्ती स्वच्छ करून तिला तिच्या दारावर स्थापन करा. तिला चंदनाचा गंध लावा, केशर गंध असेल तर तो लावा. हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा. त्यांना दुधाचा किंवा दह्याचा नैवेद्य दाखवा. तुमच्याकडे जे काय फळ असेल त्या फळाचा नैवेद्य दाखवा. धूप आरती करा, त्यांची आरती करा. आणि दिवसभरामध्ये तुम्ही कधीही म्हणेल उद्या मंदिरात जावा. तुमच्या जवळचं स्वामींचं मठ असेल, दत्तगुरूंचं मंदिर असेल, कृष्णाचं मंदिर असेल, रामाचं मंदिर असेल, कोणत्याही मंदिरात जा. तिथे जाऊन उजव्या हातात तुळस धरून तुम्हाला 33 नावं भगवान विष्णूंची तुम्हाला म्हणायची आहेत. ती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली. ती 33 नावं म्हणा आणि ती तुळस भगवानाला अर्पण करा. ह्या पद्धतीने आपल्या उद्या सेवा करायची आहेत. उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला शक्य असेल तेवढं व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. किंवा तुम्ही रात्री 12 वाजता आपल्याला सेवा करायची आहे. खास कर ती कोणती तर रात्री 12 वाजता आपल्याला 11 वेळा विष्णू सहस्रनामचं पठण करायचंय. आणि किंवा विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठण करायचं मत नसेल, तुम्ही 21 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचंय. पण दोन्हीही विष्णू सहस्रनाम पठण करा किंवा व्यंकटेश स्तोत्र पठण करा. ते वाचून झाल्यावर तुम्हाला श्री सूक्तम एकदा म्हणायचंच आहे. हे लक्षात ठेवा. हे रात्री 12 वाजता सेवा करायची. आणि दिवसभरामध्ये उद्या संक्षिप्त श्रीमद भागवत याचं पारायण तुम्ही नक्की करा. तुमचं सप्ताह पारायण करून झालं असेल सुद्धा तरी सुद्धा उद्या संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण नक्की करा. जर तुमचं दुसरं कोणतं पारायण चालू असेल, तुम्हाला ते जमत नसेल, तर उद्या तुम्ही दिवसभरामध्ये विष्णू सहस्रनामचं एकदा तरी पठण करा आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. पण हो, रात्री 12 वाजता ह्या सेवा तुम्ही चुकवू नका. रात्री 12 वाजता तुम्ही ही जर सेवा केली त्याचं खूप चांगलं फळ तुम्हाला भेटणार आहे. कारण एकादशीची रात्र आणि बारशीचा दिवस असं दोन्ही लागू पडणार आहे. त्यामुळे या दिवशी सेवा करायची आहे. कमीत कमी तुम्ही 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. एकदा श्री सूक्तम म्हणा किंवा तुम्ही 11 वेळा तुम्ही विष्णू सहस्रनामचं पठण करा. तुम्ही पठण करा आणि एकदा श्री सूक्तम म्हणा. ही सेवा तुम्ही रात्री 12 वाजता करायची. अशी सेवा तुम्ही प्रत्येक एकादशीला जरी केली, 24 एकादशीला जरी तुम्हाला केली तर तुम्हाला तुमचे मनोवांछित फळ प्राप्त होणार आहे. म्हणजे भगवंतालाच प्राप्त करसाल. पण हो, सेवा करताना सेवा मनापासून करायच्या आणि निर्मळ भक्तीने करायच्या. कधी काही न मागता करा. बघा, सेवेचं कधीही तुम्हाला देव आपल्याला त्याचं काहीच ठेवत नाही. आपलं नामस्मरण एकदा जरी घेते तर आपण तो ठेवत नाही, तो सगळं रिटर्न देतो. तेव्हा मनापासून सेवा करा. श्री स्वामी समर्थ.